नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी उदय निरगुडकर. धर्मसत्तेचा वचक राजसत्तेवर असायला हवा अशा प्रकारचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणीमात केलं. यावेळी खासदार, आमदार या सगळ्यांची आणि भक्त या सगळ्यांची मांदियाळी उपस्थित होती आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी असे उद्गार काढल्यानंतर त्यावर एकच गदारोळ माजला. विरोधी पक्षांनी यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. यापूर्वी देखील अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबांना शासकीय निवासस्थानी आणून त्यांची पूजा केली होती, तेव्हा असाच गदारोळ माजला होता. राज्यकर्त्यांना मुळात धर्मसत्तेची गरज का बरं भासते आणि धर्मसत्तेच्या मागे इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय का बरं लागतो? त्यांना एवढे पैसे कुठून मिळतात हे कोडं देखील उलगडलं पाहिजे. त्यांच्या ह्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्या सर्व मंडळींनी हे कोडं महाराष्ट्राला उलगडून सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक आयुष्यात कोणावर वैयक्तिक निष्ठा ठेवायचा अधिकार आहे की नाही, अशा प्रकारचे विधान करून त्यांनी एक प्रकारे राज्यघटनेनं दिलेल्या आपल्या पदाची शोभा कमी करून घेतली आहे का? एखाद्या व्यक्तीची तात्कालिक सामाजिक कार्य आणि त्याचा वादग्रस्त इतिहास यांची सांगड आपण नेमकी कशी घालणार? मुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती अधिक आक्षेपार्ह की धर्मसत्तेचा वचक राजसत्तेवर हवा हे विधान अधिक आक्षेपार्ह? एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर मतं मागायची आणि दुसरीकडे धर्माचारांच्या पायी आपल्या निष्ठा अशा जाहीरपणे वाहायच्या, त्यांचं प्राबल्य मान्य करायचं. यामुळे न्यायव्यवस्था या देशात मोडीत निघते का? अंधश्रद्धेला चालना मिळते का? अशा प्रकारे राजसत्तेनंच पाठिंबा दिला तर महाराष्ट्रात बुवाबाजी पसरणार नाही का? याच कार्यक्रमात 70,000 जणांनी देहदानाचा संकल्प केला. या सगळ्याकडे आपण कसं पाहायचं? फडणवीस यांच्या विधानानं नेमका कोणता संदेश महाराष्ट्रात गेला? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. धर्मसत्ता की राजसत्ता? धर्मसत्ता की राजसत्ता, सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून कोणत्या ना कोणत्या वादात अडकतंय. कधी घोटाळ्यांच्या आरोपांवरून वाद, तर कधी मंत्री महोदयांची बेजबाबदार विधानं. या वादग्रस्त प्रकारांमुळे सरकार वारंवार अडचणीत येत आहे आणि विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळते. कधी शिक्षणाच्या धोरणांवरून वादग्रस्त वक्तव्य, तर कधी सर्जिकल स्ट्राईकच्या वक्तव्यावरून वाद, कधी कुपोषणावरून मंत्र्यांनी केलेलं बेजबाबदार विधान. आता या वादग्रस्त विधानांच्या मांदियाळीत चक्क मुख्यमंत्रीच येऊन बसले. राज्यसत्तेमध्ये असा भाव आहे की त्या भावामध्ये कोणीतरी राजा आहे आणि कोणीतरी प्रजा आहे, हा त्याच्यातला भाव आहे. पण धर्मसत्तेमध्ये मात्र एकच भाव आहे आणि तो त्यागाचा भाव आहे. आणि या देशामध्ये राजापेक्षा त्यागाला नेहमीच अधिक महत्व दिलं गेलं आहे. आणि म्हणून आपण हे बघितलं की ज्या ज्यावेळी राजसत्ता ही पथभ्रष्ट झाली, त्यावेळी धर्मसत्तेनं त्याला रस्त्यावर आणण्याचं, पथावर आणण्याचं, पाठीवर बनण्याचं काम हे केलं. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनीच वादग्रस्त विधान केल्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरण्याचं आयतं कोलीत मिळालंय. राज्यसत्ता चालवण्याची आता क्षमता त्यांची संपलेली हे होतं की दिसते मला वाटतं. आता जर राज्यसत्ता जर संपुष्टात आलेली असं जर त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे, तर मला असं वाटतं मग त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. रत्नागिरीतल्या नाणीज येथील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच त्यांनी राजसत्ता आणि धर्मसत्तेची घातलेली सांगड चांगलीच चर्चेची ठरली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. धर्मसत्ता की राजसत्ता या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण. मधू चव्हाण, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक. विश्वंभर चौधरी हे देखील आपल्याबरोबर पुण्यामधून आहेत. विश्वंभरजी, आपलं स्वागत. डॉक्टर कुमार सप्तर्षी, समाजवादी विचारवंत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील आहेत. आणि रमेश पांडव, सामाजिक समरसता मंचाचे सहनियंत्रक रमेश पांडव हे आपल्याबरोबर औरंगाबादमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. धर्मसत्ता की राजसत्ता या विषयाचे दोन मुद्दे आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, राजकीय नेत्यांना धर्माचार्यांची गरज का भासते? राजकीय नेत्यांना धर्माचार्यांची गरज का भासते? आपण थेट जाऊया विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, हा काही पहिला प्रसंग नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी धर्माचार्यांकडे जाण्याचा किंवा धर्माचार्यांना ऑफिशियली आपल्या निवासस्थानी बोलवण्याचा.
हे अगदी केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपची सत्ता असो अथवा काँग्रेसची, या दोघांच्याही सत्तांच्या काळामध्ये, मग इंदिरा गांधींचा काळ होता तेव्हाही एका वादग्रस्त आध्यात्मिक गुरुबद्दल असंच बोललं गेलेलं होतं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सुद्धा सत्यसाईबाबा त्यांच्या निवासस्थानी आले, त्याच्यावर गदारोळ माजला होता. आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर गदारोळ माजतोय, त्यांच्या उपस्थितीवर गदारोळ माजतोय. मुळात राजकीय नेत्यांना धर्माचार्यांची गरज का भासते? आपलं काय विश्लेषण विश्वंभर? मला असं वाटतं की दिल्लीचा जो तांत्रिक चंद्रस्वामी वगैरे नरसिंहरावांच्या काळात होते आणि आजही बरेच मांत्रिक तांत्रिक दिल्लीमध्ये आहेत. मला असं वाटतं की राजकीय नेते त्यांचासुद्धा अगदी चांगला उपयोग, म्हणजे चांगला म्हणजे त्यांच्या अर्थाने चांगला, राजकारण्यांच्या अर्थाने चांगला ते करून घेत असतात. आणि अनेक वेळा हे बाबा मध्यस्थ असतात आणि ते मध्यस्थी करून सगळ्या पक्षांमध्ये त्यांची मैत्री असते. तर असे सेटर्स जे असतात, असं होतं की जिथे राजकारणामध्ये प्रत्यक्ष एकमेकांना दोघांना बोलण्याची जिथं खरं म्हणजे रिस्क असते त्यामध्ये किंवा तसं बोलायचं नसतं, त्यावेळेला अशा मध्यस्थांचा वापर केला जातो. असा एक सर्वसाधारण अनुभव आहे. याचा अर्थ राजकीय नेते फार भाविक आहेत मनातून वगैरे असं काही आपण घ्यायचा नसतो. अर्थ एवढाच की जेव्हा गरज पडेल तेव्हा ती एक सत्ता आहे आणि ती सत्ता आपल्याला मदत करील, एवढी एक त्याच्यामध्ये धारणा असते. पण उदयजी, याच्यामध्ये मला असं वाटतं की बेसिक कन्फ्युजन याच्यामध्ये कुठे आहे, तर माझं ते बेसिक मला काही दिवसांपूर्वी तुम्ही काही वर्षांपूर्वी असेल लेख मला लिहिली होती लोकसत्तेमध्ये, आणि तुम्ही त्या देवळांमध्ये लोक किती पैसे घालतात भारतातले त्यावरती तुम्ही लिहिलं होतं. मला आठवते 2-3 लेखांची ती लेख मला होती आणि त्यात खूप चांगलं मांडलं होतं की देवळांमध्ये संपत्ती किती आहे. तर आता मुख्यमंत्री म्हणतात की धर्मसत्ता ही निस्वार्थ असते, तर तसं आता राहिलेलं नाही आहे. म्हणजे आता हे काही शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज किंवा शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी असं काही नातं नाही राहिलेलं, कारण ते नातं खरंच निस्पृह होतं. तिथं दोघांना एकमेकांपासून काही पाहिजे नव्हतं, फक्त प्रेम पाहिजे होतं. आजच्याही काळामध्ये असे राष्ट्रसंत पाचलेगावकरांसारखे लोक आपण पाहतो की जे खरोखर आध्यात्मिक पुरुष आहेत आणि त्यांच्याबद्दल आपला वाद असायचं काहीच कारण नाही. पण हा एक बाबा जो की खरं म्हणजे ग्रामसेवक असताना भ्रष्टाचारात निलंबित होतो आणि त्यानंतर स्वतःचं एवढं थोतांड सगळं उभं करतो, तो खरा मुद्दा आहे त्यामध्ये. म्हणजे साधू संतांना भेटणं राजकारण्यांनी हे निषिद्ध आहे का, तर ते निषिद्ध नाही अजिबात, तसं असता कामही नाही. तो त्यांचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही भेटणार नाही, कदाचित ते भेटतील, त्यांनी भेटावं. विश्वमजी, मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांची तिकडे त्या कार्यक्रमाची उपस्थिती त्यांच्या त्या धर्माचार्यांच्या वादग्रस्त इतिहासामुळे आपल्याला आक्षेपार्ह वाटते का त्यांचा धर्मसत्तेचा वचक राजसत्तेवर पाहिजे या विधानाबद्दल जास्त आपला आक्षेप आहे? कुठलं विधान जास्त आक्षेपार्ह आहे, उपस्थिती का विधान? दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह आहेत असं मला वाटतं. की यामध्ये पहिल्यांदा म्हणजे मला कळलं नाही की बाबा एखादा माणूस सामाजिक काम करतो ठीक आहे, पण त्याच्यात साधन सूचित आहे का काही? म्हणजे गोसावी मारले आणि महानुभाव जीव घातले अशा प्रकारच्या अध्यात्माला आपण कशासाठी आपण खरं म्हणजे त्याला पाठबळ द्यायचं? एवढं रक्तदान शिबिर झालं, एवढं याचं काही गरज? साधनसूचिता महत्त्वाची आहे ना. तो माणूस ज्या पद्धतीने ती साधनं कमावतो, ज्या पद्धतीने नरेंद्र दाभोलकरांच्या प्रकरणामध्ये जे काही घडलं असेल मागे, ते पाहता त्यांचं चारित्र्य हा प्रश्नच आहे ना पहिला. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला असं वाटतं उदयजी, एकदम स्पष्ट गोष्ट आहे, 50 साली आपण घटना स्वीकारली, त्या दिवशी आपण राज्यघटना स्वीकारल्यानंतर हे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता आहे ना, हे दोन्ही मोडीत निघतं त्या दिवशी. एका अधिकारावर, संवैधानिक अधिकारावर असलेल्या माणसासाठी ना धर्मसत्ता आहे ना राज्यसत्ता आहे. असली तर आत्ता फक्त लोकसत्ता आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. ही जनसत्ता आहे फक्त. आणि म्हणून संविधान येतं त्यावेळेला धर्मसत्तेला सुद्धा संविधानाला विचारून काय ते करावं लागतं. आणि राजसत्ता ही राजा नसतोच, राजन प्रजा नातं म्हणले मुख्यमंत्री, हे नाही आहे बरोबर. राजन प्रजा हे नातं नाहीच आहे, लोकप्रतिनिधी आणि लोक असं नातं आहे. आणि त्यामुळे हा संदेश जाणं मुख्यमंत्र्यांकडून की धर्मसत्ता काहीतरी आहे, हा संदेश जरा विचित्र वाटला माझ्यासारख्यांना सुद्धा. दुसरं असं की जेव्हा एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती अशा गोष्टी अटेस्ट करत असेल, तर सामान्य माणसांमध्ये हा संदेश जातो की खरोखरच धर्मसत्ता फार मोठी आहे. खरं म्हणजे धर्मसत्तेने प्रत्येक देशाचं उदाहरण आपण घेऊ, धर्मसत्तेने फक्त वाटोळं केलेलं आहे. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण अफगाणिस्तान आणि तालिबान हे आहे. तेव्हा धर्मसत्ता या चांगल्या असतात हा समज पसरवणं चूक, अशा माणसाला तिथं जाऊन अटेस्टेशन देणं चूक. आणि ते जे वाक्य की बाबा धर्मसत्ता ह्या राजकारण्यावर कारण त्या निस्वार्थी असतात, तेही वाक्य चूक आहे असं मला वाटतं. त्याचं कारण त्या निस्वार्थी अजिबात राहिलेलं नाहीत. या लोकांचे मठ, आणि म्हणजे मी तर काही लोकांचे अमेरिकेत मठ पाहिले तेव्हा मी चकित झालो की कुठून एवढी साधन संपत्ती. हे बा, संततेची जाणा जे देही उदास असं म्हणले, हे देही उदास नाहीत ना. यांना सगळ्या प्रॉपर्ट्या पाहिजेत, भल्या मोठ्या जमिनी पाहिजेत, फार मोठ्या खजिना पाहिजे, सगळं पाहिजे, वर राजकीय सुद्धा पाहिजे. मी तर स्पष्ट सांगतो उदयजी, जे संत राजकारण
राजकारण्यांच्या जवळ जातात ना ते संतच नसतात असं मी स्वतः समजतो. ते फक्त कुठेतरी त्या गोष्टींमध्ये मध्यस्थता करण्यासाठी असतात. बाकी त्यांचा संत असण्याचा संबंध नाही. संत असलेला माणूस राजकारण्यांकडे जाणार नाही. राजकारणी त्यांच्याकडे आले तर ते फक्त आशीर्वाद देतील आणि गोड बोलून जेवू घालून परत पाठवतील. मला वाटत नाही की धर्मसत्ता आणि त्यांच्यातली राजसत्ता राजकीय या वृत्ती दोन्हीकडे होती. या सगळ्या पाहण्याचा परिप्रेक्षामध्ये मला असं वाटतं बरोबर आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन्हीकडे वेगवेगळेपणे पाहण्याचा आणि त्या दोघांच्या संबंधावर पाहण्याचा एक दृष्टिकोन विश्वंभर चौधरींचा आहे, तो त्यांनी मांडला. एक छोटासा प्रश्न घेऊन जातो कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक निष्ठा ठेवायचा अधिकार आहे की नाही? समजा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक आयुष्यामध्ये एखाद्या धर्माचार्याला आपल्या वर्षा या निवासस्थानी बोलवलं, त्यांची पूजा केली, तर त्याबद्दल गदारोळ माजायचं कारण काय, असाही प्रश्न त्या काळात विचारला गेला होता. मग तोच निकष आता देवेंद्र फडणवीसांना लावता येईल का? का किंबहुना एकदा शपथ घेतली तुम्ही मुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून, त्यानंतर धर्मसत्ता किंवा इतर कुठलीही सत्ता, इतर कुठलीही जातीपात धर्म पंथ भेद याच्यापासून तुम्हाला मुक्त व्हावं लागतं? आपला काय विचार आहे कुमार सप्तर्षी? अगदी बरोबर आहे. कारण आपल्या देशात 12 धर्म आहेत. बहुतांश अन्य देशांमध्ये एकच धर्माचे अन्वयी आहेत. त्यामुळं तिथे हा घोळ होऊ शकतो, धर्मसत्ता राजसत्ता वगैरे. आणि हे ज्यावेळेला टोळ्यांच्या समाजातून एक राजा तयार होत होता त्या काळातल्या ह्या धर्मसत्ता आहेत. त्यांनी त्या वेळेला अनेक समूहांना एकत्र आणणं, त्यांच्या संवाद ठेवणं आणि एक नीतिमूल्याची सिस्टीम देणं हे काम केलं असेल. पण ते भूतकाळात आहे ना, मनुष्य पुढे गेला, त्यांनी लोकशाही प्रणाली शोधून काढली, त्याच्याही पुढे आणखीन काही प्रणाली निघेल. आणि त्या प्रणालीमध्ये असं धरलं आहे की असं गृहीत धरलं आहे की धर्मनिरपेक्षता ही धर्मनिष्ठेपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. विशेषतः राजसत्ता जर लोकशाही प्रणालीत येत असेल तर ह्या मुख्यमंत्र्यांना एवढं भान पाहिजे की आपल्याला मिळालेले अनेक धर्माची मतं आहेत आणि आपण एका ठिकाणी जातो आणि आपल्याला जन्माने अपघाताने मिळालेल्या धर्माचं तिथे धर्मसत्ता असावी म्हणतो. म्हणजे कोणावर धर्मसत्ता पाहिजे? अन्य धर्मियांवर पाहिजे का, असे प्रश्न होतात. इन्सिक्युअर होतात माणसं. आणि जिथे केवळ एकाच धर्माचे अन्वय आहेत तिथे धर्मसत्तेने काय केलं, इसिस हे सगळं क्रौर्य आहे ते धर्माच्या नावाखाली चालू आहे. म्हणून या इस्लाम राष्ट्रांमध्ये तुर्कस्तान फक्त पुढे गेला कारण केमाल पाशा झाला आणि त्यांनी त्यांचं धर्माचं महत्त्व कमी केलं. तर तुम्ही आता घटनेची शपथ घेतली आहे तर घटना तुम्हाला धर्मनिष्ठ करायची आहे. आता आपल्यापुढे वास्तव आहे ना की धर्मनिष्ठा ठेवून पाकिस्तान निर्माण झालं, त्याचे काय तुकडे झाले. आणि आज आपण कुमार सप्तर्षी, तुम्ही 3 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा जो होता तो धर्म हा भूतकाळाचा भाग आहे, लोकशाही हा वर्तमानाचा भाग आहे, फक्त एकाच धर्माशी निष्ठा का, आणि दुसरा धर्म आणि क्रौर्य यांचा संबंध आपण लावलेला आहे. या सगळ्याची उत्तरं नंतर आपण मुरू चव्हाण यांच्याकडून घेणार आहोत. पण एक छोटासा प्रश्न आता हुसेन दलवाई यांच्यासाठी. हुसेन दलवाई, आपल्याच मुख्यमंत्र्याच्या घरी ऑफिशियल आमंत्रणाने एका धर्माचार्याची पाद्यपूजा करण्यात आली होती. आपल्या पंतप्रधानांच्या तत्कालीन अनेक पंतप्रधानांच्या घरी अशा धर्मगुरूंचा, आध्यात्मिक गुरूंचा राबता असायचा. मग काँग्रेसने यावर एवढी जळजळीत टीका करायचं नेमकं कारण काय? हुसेन दलवाई. कारण हे आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं. मी आता इथे लखनौला आहे, पण मला जे कळलं ते असं ते म्हटलेलं आहे की राज्यसत्ता जेव्हा धोक्यात येते, राज्यसत्ता जेव्हा पतन पावते, राज्यसत्ता जेव्हा भ्रष्टाचारी होते, त्यावेळेला धर्मसत्तेनं त्याच्या संबंधामध्ये आपला रोल केला पाहिजे. आता मला एक सांगा, इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही निवडून आलात, BJP शिवसेना मिळून तुम्ही इथे मोठ्या प्रमाणात आहात, बहुसंख्य आहात. आता या वेळेला तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम झाले की सत्ता ही तुमची सत्ता काय भ्रष्ट झाली की तुमची सत्ता पतन पावते आहे? काय नेमकं झालं की तुम्हाला आता धर्मसत्तेची आठवण झाली? हा खरा मुद्दा आहे. मला फारच आश्चर्य वाटलं की त्यांनी तिथे जायचं की नाही जायचं ही गोष्ट अगदीच वेगळी. विठ्ठलाची पूजा करायला हे लोक जातात. आता या असल्या संतांच्याकडे जायचं की नाही जायचं त्याच्याबद्दल वाद होऊ शकतात. पण मला थोडंसं आश्चर्य असं वाटलं की तुम्ही कशासाठी धर्मसत्तेच्या संबंधामध्ये बातचीत करता. या देशाला घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहे आणि त्यांनी धर्मसत्ता
आणि राज्यसत्ता याच्यामध्ये बरोबर असं हुसेन दलवाई, तुम्ही एका मार्ग प्रश्नाला काढलेला आहे. उत्तर देत दोन नाही आहात. सत्ता हुसेन या भाई, वेगळ्या आहेत. हुसेन भाई, तुम्ही एका प्रश्नाला उत्तर देत नाही आहात. आपल्या पंतप्रधानांच्या, अनेक पंतप्रधानांच्या घरी अशा अनेक धर्माचार्यांचा प्रवचन एक चाललेलं आहे. प्रकारचा राबता होता. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या घरी एका धर्माचार्याची पाद्यपूजा करण्यात आली होती, तेव्हाही टीका करण्यात आली होती. मग काँग्रेसला आत्ता भाजपच्या मुख्यमंत्र्यावर टीका करायचा नैतिक अधिकार काय आहे? हा भाग क्रमांक 1. आणि भाग क्रमांक 2, या हिंदू धर्माचार्याच्या ऐवजी जर एखादा मुस्लिम मौलवी असता आणि त्याच्या कार्यक्रमाला जर मुख्यमंत्री गेले असते आणि त्यांनी असं विधान केलं असतं तरी ते आपल्याला तसंच तेवढंच आक्षेपार्ह आणि घटनाबाह्य वाटलं. ही वेगळी बाब आहे. जावं की नाही जावं, आता शरद पवार कधीही गेले नाहीत, पण काही तिथे याची विठ्ठलाची पूजा करायला बरेचसे मुख्यमंत्री गेलेले आहेत, काही गेलेले नसतील. मुख्य तो मुद्दा नाही आहे. अशा प्रत्येकाचा धर्माच्या संबंधामध्ये काही निष्ठा असू शकतात आणि त्याच्या संबंधामध्ये ते काही जे धार्मिक ज्या गोष्टी आहेत ते करू शकतात. त्याच्याबद्दल आपल्याकडे त्याचं जेव्हा ह्याच्यामध्ये येतं, राज्यसत्ते म्हणून मध्ये येतं, तेव्हा खरा प्रश्न निर्माण होतो आणि तो आज झालेला आहे. त्यांनी हे म्हणणं की राज्यसत्ता ही भ्रष्ट होत असताना धर्मसत्तेनं काही आपला रोल करावा, ह्याला खऱ्या अर्थानं हे अतिशय चुकीचं आहे. पॉइंट ऑब्जेक्शन आहे. बरोबर आहे. मला हुसेन दलवाई फक्त एका गोष्टीचं स्पष्टीकरण, नंतर मी मधू चव्हाण यांच्याकडे जातो. जर हेच विधान त्यांनी एका मुस्लिम मौलवीच्या एखाद्या मुल्लाच्या कार्यक्रमात केलं असतं तरी ते आपल्याला आक्षेपार्ह वाटलं असतं का? काय सांगाल? प्रश्न एखादा, समजा मी उद्या एखाद्या मौलवीच्या घरी गेलो किंवा त्याच्या दरबारात गेलो, बरोबर आहे, मौलवीच्या घरी गेलो किंवा त्याच्या दरबारात गेलो आणि या तऱ्हेचं विधान केलं की राज्यसत्तेपेक्षा इस्लामची सत्ता ही सगळ्यात महत्त्वाची आहे, ऑब्जेक्शनेबल आहे. या देशामध्ये घटनेप्रमाणे राज्य चालतं, ते धर्माप्रमाणे चालत नाही. माझा धर्म माझ्यापुरता, तुमचा धर्म तुमच्यापुरता. धर्माला या तऱ्हेनं अशा रीतीनं आपल्या सत्तेसाठी परत वेगळ्या तऱ्हेने वापरणं आणि त्यासाठी धर्मसत्तेचं गुणगान गाणं हे अतिशय चूक आहे. आता कुमार सप्तशीने याची उदाहरणंही दिली. जे जे धर्माच्या नावाने करतात त्यांची काय वाट लागलेली आहे ते बघा. आणि या आधी चर्च आणि सत्ता, राज्यसत्ता यांची फार मोठी भांडणं झालेली आहेत आणि त्याच्यातूनच सेक्युलरिझम हा विचार पुढे आलेला आहे. आपल्या दृष्टीनं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला देश आपल्याला कशा रीतीनं वाढवायचा आहे. तो सेक्युलरिझम या देशामध्ये मुसलमान आहेत म्हणून आपण स्वीकारलेला नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. सेक्युलरिझमच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपल्या या देशाची प्रगती आपल्याला घडवायची आहे, सर्व समाजाला घेऊन करायची आहे. सतत धर्मामध्ये लोकांना अडकवून लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा करू नये या हेतूनं अतिशय स्पष्ट भूमिका याच्यामध्ये घेतलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्व विरोधी मतं ऐकली आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांची बाजू एक प्रकारे मांडण्याकरता आपल्यासोबत मधू चव्हाण आहेत, तसंच त्या विचारसरणीची बाजू मांडण्याकरता रमेश पांडव देखील आहेत. मधू चव्हाण, जे 5 मुद्दे आलेले आहेत ते 5 मुद्दे आपल्या सुलभतेकरता आपल्या समोर मांडतो, मग त्याची एकत्रित उत्तर आपल्याला द्यायला सोपं जाईल. एक म्हणजे अशा प्रकारच्या मध्यस्थांची गरज असते, अशा प्रकारच्या व्यक्तींची, धर्माचार्यांची राजकीय कारणाकरता गरज असते, त्यामुळे त्यांना असं पदरी बाळगलं जातं, अशा स्वरूपाचं विधान करण्यात आलेलं आहे. आजची धर्मसत्ता अजिबात निस्वार्थ नाही, किंबहुना अशा प्रकारे धर्मसत्तेला प्रतिष्ठा दिलीत तर आपली वाटचाल ही अफगाणिस्तान किंवा तालिबानसारखी होऊ शकते. आणि एकदा राज्यघटनेनं शपथ घेतली, राज्यघटनेनुसार शपध घेतली की मग धर्मसत्तेपेक्षा सुद्धा जनसत्ता अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे पदाची शोभा याच्यामुळं कुठेतरी कमी होते आहे. धर्म ही भूतकाळाची बाब आहे आणि राजसत्ता, लोकशाही ही वर्तमानाची बाब आहे. या सगळ्या आक्षेपाला आपण उत्तर काय द्याल? मुळात देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला जायची गरज काय होती आणि तिथे गेल्यानंतर धर्मसत्तेच्या बडेजावाविषयी बोलण्याची गरज काय होती? मधू चव्हाण. मला असं वाटतं तिघा जणांनी विस्तृतपणे आपलं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे आणि माझी आपल्याला उदयची विनंती आहे की ते सगळेजण विस्तृत बोललेले आहेत, त्यामुळे मलाही त्या ठिकाणी विस्तृतपणे बोलण्याची आपण संधी द्यावी. मुळात मला त्यांचं जाणं आक्षेपार्ह वाटत नाही आणि त्यानंतर ते विधान केलं तेही आक्षेपार्ह वाटत नाही. त्या ठिकाणी जे नानीचे नरेंद्र महाराज आहेत त्यांना मध्यस्थळून ठेवण्यासाठी गेले होते का?
आपला मीडियाबद्दल मी बोलत नाही, झी मीडियाबद्दल मी माननीय आमच्या त्या ठिकाणी युक्रांच्या नेत्यांना आठवण करून देऊ इच्छितो, कुमार सप्तर्षींना आणि माझे मित्र त्या ठिकाणी दलवाईंना. ते दोघे विरोधी बोलले तर मला काय वाटत नाही. थोडंसं माझे मित्र विश्वंभरजी बोलले त्याचं मला थोडं वाईट वाटलं, परंतु जाऊ दे, तो त्यांचा अधिकार आहे. युक्रेटिस काँग्रेस मध्ये देशात झाली होती आणि त्यावेळेला स्वर्गीय राधाकृष्णनजी, मला असं वाटतं की ते व्हाईस प्रेसिडेंट असावेत किंवा राष्ट्राध्यक्ष असावेत, ते मुंबईच्या आझाद मैदानावर पोप पॉलला भेटायला गेले होते. त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याला आक्षेप घेतला होता की अशा तऱ्हेने एका राष्ट्रप्रमुखाने एका धर्मगुरूला लावून नमस्कार करण्यासाठी दिल्लीतून मुंबईला यावं का. त्यावेळेला हे सगळे तथाकथित त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षवादी, उदारमतवादी, त्यात समतावादी, सेक्युलर सगळे त्या ठिकाणी हे पंडित लोक, त्यांनी त्यावेळेला RSS वर आणि जनसंघावर टीका केली होती. एका जगातल्या धर्माच्या गुरुला भेटायला या देशाचा प्रमुख गेला तर नवल काय झालं. मुळामध्ये त्या ठिकाणी कुठे चर्चा चांगल्या कामाची होत नाही. मी त्यांनी त्या ठिकाणी वादासाठी असं गृहीत धरा, विश्वंभरजी बोलले ते, मला त्याची माहिती नाही की ते त्या ठिकाणी ग्रामसेवक होते आणि बडतर्फ केलं, एक वादासाठी गृहीत धरा त्यांचं क्षण यासाठी. पण वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. आज लाख लाख लोक त्यांचं प्रवचन ऐकायला येतात. जगा आणि जगू द्या हा संदेश दिलेला आहे. तिथे विभूती, कोंबडं कापा, लिंबू कापा, लिंबू ओवाळा, गंडे दोरे बांधा, असं तिथे काही सांगितलं जात नाही. मी नरेंद्र महाराजांचं समर्थन करत नाहीये. त्यांनी 65,000 त्या ठिकाणी रक्ताच्या बाटल्या जमवल्या की ज्या मिलिटरीला द्यायला पाहिजे होता, परंतु सैन्य अशा तऱ्हेनं खाजगी लोकांनी गोळा केलेल्या बॉटल्स रक्ताच्या घेत नाहीत आणि म्हणून त्या विविध रुग्णालयाला देण्यात आल्या. 56,000 देहदानाचे फॉर्म भरून घेतले. या तथाकथित सगळ्या धर्ममार्तंड निरपेक्ष बुद्धिवादी, आपण त्या ठिकाणी कुमार सप्तर्षी रागावू नका. तुम्ही किती बाटल्या जमवण्याचा कार्यक्रम केला तो कधी आपल्या आयुष्यात कधी केलात का. 65,000, ऐका माझं पूर्ण ऐका, माझं प्लीज पूर्ण ऐका. 65,000 त्या ठिकाणी बॉटल्स केल्या, 56,000 देहदान करण्याचे त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले. या कामाचं कौतुक करण्यासाठी गेले आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं सगळं भाषण ऐका. दलवाईजी, तुम्ही कधी बेछूट बोलत नाहीत. तुम्ही लखनौला त्यांचं भाषण ऐकून घ्या, पूर्ण त्या ठिकाणी ऐकून घ्या. ते कधीही म्हणाले नाहीत की राज्यसत्ता संपलेली आहे, राज्यसत्ता भ्रष्ट झाले. होय, या देशातली संस्कृती म्हणते, मी हिंदू धर्म नाही म्हणत, ते हिंदू धर्माची सत्ता म्हणाली नाहीत. या धर्मामध्ये असं एक वाक्य आहे संस्कृतमध्ये, राजा ज्यावेळेला माततो आणि बोलतो की को दंडास्मी, को दंडास्मी, मला कोण त्या ठिकाणी दंड करू शकतो, मी सर्वस्व आहे, मी अबाव लॉ आहे, तेव्हा एखादा साधू संत ऋषी मुनी त्याला सांगतो जंगलात राहणारा, अहम दंडास्व. हे राज्य, हा धर्म म्हणजे नीती नियम तुला दंड करू शकतात. तुला न्यायाने अन्यायाने वागलास तर तुला समाज दंड करू शकतो, तुला या ठिकाणी धर्मशास्त्र त्या ठिकाणी दंड करू शकतो. या अर्थ त्या अर्थाकडे भोंदू बाबा होत नाहीत. आणि मला विश्वंभर चौधरी साहेब, तुमचं एक वाक्य मला नम्रपणे मंजूर नाही की सगळेच या देशातले आताचे साधू संत, आताचे देवपूजक, आताचे संत वारकरी हे ढोंगी आहेत, हे धर्ममार्तंड आहेत, हे लोभी आहेत, हे पैसे गोळा करणारे आहेत. मी जिथे राहतो तिथे स्वामीनारायणचं मंदिर आहे, तिथे हजारो लाखो लोक येतात, पेटीमध्ये लाखो पैसे टाकतात, त्याच्यातून विविध सामाजिक सेवांची कार्य चालतात. आणि मला असं वाटतं की माननीय त्या ठिकाणी धर्मकांडाला त्यांनी महत्व दिलं नाही, कर्माला महत्व आहे. होय, ज्या वेळेला एखादा राजा माततो त्यावेळेला धर्म त्याला त्या ठिकाणी शिकवतो. म्हणजे काय, राजधर्म, जो तुमच्या सगळ्यांच्या भाषेत, तो तुम्ही त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींना कैचित पकडण्यासाठी शब्द वापरला, तो मी आता वापरतोय, जो त्या ठिकाणी श्रद्धेय अटलजींनी वापरला की राजधर्म तुझा पाळ. म्हणजे धर्म त्याला राजधर्म पाळायला शिकतो. तो जनतेवर अन्याय करत असेल, अवाजवी कर लादत असेल, जनतेची लूट करत असेल, जनतेच्या संपत्तीवर स्वतःचं भोगी जीवन जगत असेल, तर त्याला जाणीव करून देणं की तू राजा आहेस, तू जनतेचा आहेस, तुझी भूमिका ही राजाची म्हणजे आईची आहे, वडिलांची आहे, जनतेचा तू मायबाप आहेस, हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि म्हणून काय मोठी चूक झाली. मग जर असं असेल, आणि आता आपण एक आणखीन माहिती देतो की स्वर्गीय शंकरराव चव्हाण, एक वाक्य ऐका, शंकरराव चव्हाण यांनी खांद्यावर घेतलं होतं की हो त्या ठिकाणी सत्यसाईबाबांना, त्यांच्या त्या ठिकाणी केसातून अंगठी काढलेली ही घातली होती. तेव्हा राजा सुता तुमचा सगळ्या समाजवाद्यांचा धर्म कुठे गेला होता. श्रीमती इंदिरा गांधी कुठल्या स्वामींचं ऐकून अत्यादेश काढत होते, आणीबाणी जाहीर केली. त्या ठिकाणी राव यांना का विरोध केला नाही की चंद्रास्वामींना बाहेर काढा. केवळ हिंदू धर्माच्या साधू संतांकडे गेले की तुमचा पोटसूड उठतो.
हे सगळं चूक आहे मला असं वाटतं. आपण मुख्यमंत्र्यांनी याच्यावर त्यात कुमार- काही चूक नाही. चंद्र- त्यांचं चंद्र- विधान आक्षेपार्ह आहे. आपण चंद्रस्वामी कुमार सप्तर्षी यांचं उत्तर घेण्या अगोदर एक छोटासा प्रश्न रमेश पांडव यांना. रमेश पांडव, मुख्यमंत्र्यांचं तिकडे जाणं आणि धर्मसत्तेची अबाधितता मान्य करणं, राजसत्तेपेक्षा सुद्धा धर्मसत्ता मोठी आहे असं विधान करणं, हे एक प्रकारे तालिबानी राजवट येण्याची किंवा अफगाणिस्तानकडे आपला देश जाण्याची भयसूचक घंटा आहे अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलं. आपण काय सांगाल याच्यावर? मुख्यमंत्र्यांचं जाणं आणि धर्मसत्तेची प्राबल्य मान्य करणं हे आक्षेपार्ह आहे का? रमेश पांडव. हां, मला सुद्धा थोडंसं तपशिलात बोलण्याची परवानगी असावी. प्लीज बोला. तुम्ही कितीही कोणत्याही भयसूचक घंटा वाजवा, त्याचा काहीही परिणाम या घटनेवर अथवा समाजावर होत नाही आणि वास्तविकतेवरही होत नाही. याचं कारण असं की तुम्ही संपूर्ण जो पॅराडाईम आहे तो दुसरीकडे वळवता आहात. मूळ गोष्ट अशी आहे की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकर या तिघांनीही धर्म नाकारला नाही. किंबहुना महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म दिला, राजर्षी शाहूंनी आर्य समाजाचा स्वीकार करून वैदिक धर्माला प्रतिष्ठा दिली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिला. एवढंच नव्हे तर राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 27 प्रमाणे आपल्याला उपासना पद्धतीची म्हणजे फ्रीडम ऑफ रिलिजन हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. निश्चित या प्रकाशामध्ये पाहिलं तर असं लक्षात येतं की धर्मसत्ता आणि राजसत्ता याच्यामध्ये कुठेही भांडण नाही. तुम्ही लावली तरी लागणार नाही. याचं कारण असं की तुमच्या डोक्यामध्ये बसलं आहे युरोप आणि मध्य पूर्वेतलं राजकारण आणि धर्मकारण. हिंदुस्थानात या देशातला धर्म नेहमीच सेक्युलर राहिलेला आहे. मगाशीच एका आमच्या मित्रांनी उल्लेख केल्याप्रमाणे 12 धर्म आहेत. त्यामुळे 12 धर्मांचा पालनपोषण करता असो तो आमचा मुख्यमंत्री अथवा प्रधानमंत्री असतो. ही पहिली गोष्ट मला नमूद करू द्या. सेक्युलरिझमचा जन्म मध्ययुगात युरोपात झाला. याचं कारण त्या ठिकाणी पोपनी सर्व सत्ता आपल्याकडे घेतली होती आणि म्हणून समाज त्याच्यापासून अलिप्त झाला आणि धर्मसत्ता बाजूला ठेवली. इथे धर्मसत्ता ही कधीही सिंहासनावर बसली नाही, नेहमी राजाच बसला. राजाला सहकार्य, वेळप्रसंगी मार्गदर्शन अशाच प्रकारची भूमिका ही धर्मसत्तेची राहिली. यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, विजयनगरचं हिंदू साम्राज्य यांच्यापैकी कुणीही त्यांच्या काळात आलेल्या मुसलमानांवर सुद्धा अशा प्रकारची बंधनं घातली नाहीत. सगळ्यात मोठं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज यांचं आहे. त्यांनी स्पष्टपणानं अनेक ठिकाणी मशिदीला दान दिल्याची उदाहरणं आपल्याला सापडतात. आणि त्यामुळे हिंदू धर्म, मुसलमान धर्म किंवा आणखीन कोणतेही धर्म या देशामध्ये धर्म हे कोणत्याही अर्थानं हे वर्ज केलेलं नाही. घटनेचं कलम क्रमांक 19 याच्यामध्ये इतकं स्पष्ट म्हणलेलं आहे की जात, वंश, धर्म याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही. त्यामुळे या देशात मोदी असोत अथवा फडणवीस असोत यांनी कुणावरही अशा प्रकारचा भेदभावाचा शिक्का केलेला नाही, भेदभाव केलेला नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायची आहे ती अशी, मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाण्याची गरज नव्हती. नरेंद्र महाराजांना मुख्यमंत्र्यांची गरज नाही, दोघांनाही एकमेकाची गरज नाही. परंतु मुख्यमंत्र्यांचं हे काम आहे की जो नरेंद्र महाराज, जे आमचे आदरणीय नरेंद्र महाराज जे या ठिकाणी शेकडो प्रकारची सेवा कार्य चालवतात, 27 ॲम्ब्युलन्सेस चालवतात, शासनानं आवाहन केल्यानंतर 10,000 लोक सुद्धा त्या ठिकाणी देहदानाचं प्रमाणपत्र भरत नाहीत, फॉर्म भरत नाहीत. धर्मसत्तेनं आवाहन केल्याबरोबर, जी की खोटा शब्द आहे, धर्माची सत्तागित्ता काही प्रकरण नसतं. धर्म असतो, धर्माचारी असतात, त्यांचे मठ मंदिरं असतात. त्याची सत्ता वगैरे असं रूपांतर तुम्ही केल्यामुळे सगळी गडबड होते आहे. परंतु त्यांनी आवाहन केल्याबरोबर एकदम 50-60 हजार लोक फॉर्म भरतात. याची दखल घ्यायची नाही मुख्यमंत्र्यांनी. ही सेवा कार्य आहे मोठं, ही या सेवा कार्याची दखल घ्यायला संपूर्णपणे पांडव साहेब त्यासाठी नाही, मला बोलू द्या, मला बोलू द्या. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या तुमची मदत मागितली. आता नगरपालिकेच्या इलेक्शन आल्या, मला तुमची मदत करा असं म्हणलेलं नाही. मी शेवट करतो. माझं म्हणणं या ठिकाणी एवढंच आहे की ज्या देशाला मध्यंतरी त्यांनी उल्लेख केला की या देशात धर्माने घोळ केला वगैरे, आमच्याकडे घोळबीळ काही झालेला नाही. किंबहुना आमचा देश मध्य पूर्वेतल्या आणि बाकीच्या देशांपेक्षा चांगली प्रगत करत आहे. तो ट्रम्प म्हणतो की या ठिकाणी मला माझ्या देशामध्ये मोदी मॉडेल आणायचं आहे.
अमेरिकेला वाटतं की इथली प्रगती पाहून, मग हिंदू धर्म इथे असताना आणि 12 धर्म असताना अमेरिकेला असं ट्रम्प हवाय का? वाटतं की या देशासारखी आपण प्रगती केली पाहिजे. त्यामुळे धर्म आडवा गिडवा काही येत नाही. मला शेवट करू द्या. राजर्षी शाहूंच्या काळामध्ये ब्रह्मेंद्र स्वामींना बडतर्फ करण्याचं कार्य राजर्षी शाहूंनी केलेलं आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा एखादा धार्मिक मनुष्य गडबड करतो त्यावेळेला राजसत्ता त्याला माफ करत नाही, ही स्पष्ट गोष्ट आहे. त्यामुळे आमच्याकडे धर्मसत्ता कधीतरी वरती आणि आता फडणवीसांना तिथे कोणाला तरी आणून बसवायचंय. त्याच्यामुळे दोन्हीतलं जे भांडण आहे हे काल्पनिक आहे. त्याची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत. या गोष्टीची दखल आपण घ्यावी असं मला नम्र बरोबर आहे. आपण जे 4 मुद्दे दोघांनी मिळून मांडलेले आहेत ते 4 मुद्दे म्हणजे धर्मसत्तेला राजसत्तेची गरज नाही आणि राजसत्तेला धर्मसत्तेची गरज नाही. त्या दोघांमध्ये कोणत्याही सत्तेवर बसण्यामध्ये कोणताही रस नाही. घटनेच्या 19 अ कलमाप्रमाणे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. कोणत्याही प्रकारची तालिबानची वाटचाल आपल्याकडे झालेली नाही. एका ब्रेक नंतर या सगळ्याची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय धर्मसत्ता की राजसत्ता. धर्मसत्ता की राजसत्ता या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहताय. आपल्या सोबत मधु चव्हाण, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, हुसेन दलवाई आणि रमेश पांडव आहेत. या दुसऱ्या भागात जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर मुद्दा पाहू शकता आणि तो मुद्दा आहे धर्माचार्यांच्या मागे जनतेचा एवढा ओढा कशासाठी. धर्माचार्यांच्या मागे जनतेचा एवढा ओढा कशासाठी या मुद्द्यावर चर्चा करण्या अगोदर जे मुद्दे याआधी रमेश पांडव आणि मधु चव्हाण यांनी उपस्थित केले त्याच्यावर आपण एक क्विक रिॲक्शन घेऊया. सर्वप्रथम विश्वंभर चौधरी. विश्वंभरजी, असं आहे की पांडव साहेब असं म्हणाले की कधी त्यांना कुठेही जायचं नाहीये, धर्माला कधी राज्यसत्तेत जायचं नाहीये. मला सांगा ना, मग हे साध्वी प्राची, महंत अवैद्यनाथ, उमा भारती ह्या कशा काय आल्या संसदेमध्ये? धर्माचा हा मिक्स तुम्हीच सुरू केला. राम जन्मभूमीपासून तो सुरू झाला. संत महंतांना निवडून पाठवायचं. संतांची जागा कुठे आहे, मंदिरात आहे का संसदेत आहे? या प्रश्नाचं उत्तर द्या ना. म्हणजे मला कळत नाही की एवढं सगळं घडतंय आणि तरी तुम्ही वर असं बेलाशक बोलू शकता की त्यांना कुठे जायचं तिकडे वगैरे. मला ही भूमिका काही पटणारी नाही. दुसरं असं त्यांनी सांगितलं की युरोपमध्ये बरोबर आहे, अगदी चर्चने धुमाकूळ घातला होता, सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला होता, अगदी सगळं खरं आहे. परंतु त्यातून ते फार लवकर बाहेर आले आणि त्यांनी विज्ञानाची कास धरली. आज तिकडे असं होत नाही. आपलं दुर्दैव असे की आजही इकडे असे प्रकार होत राहतात. आणि ज्या धर्माची महती आपण सांगतो तो धर्म स्त्रियांना जाळत होता सती म्हणून. लक्षात घ्या पांडव साहेब, तो धर्म स्त्रियांना जाळत होता सती म्हणून. तो धर्म फार मोठ्या समाजाला अस्पृश्य म्हणून नाकारत होता. ज्यांचं नाव तुम्ही घेतलं शाहू महाराजांचं, त्यांना वेदोक्त प्रकरणात त्रास देत होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला तो धर्म नकार देत होता. बाजीराव पेशव्याला एक मस्तानीवरून तो धर्म छळत होता. त्यामुळे धर्माने फार काही कल्याण केले अशी जर भूमिका असली तर मग एक तर तुम्ही धर्मविरोधी आहात, नाही तर तुम्ही शिवाजी महाराज विरोधी आहात. तुम्ही एक ठरवा काय ते की तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूने का धर्माच्या बाजूने, कारण धर्माने महाराजांना पण खूप छळलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही याच्यावर चालू नका, दोन डगरीवर पाय ठेवून चालू नका. एक तर धर्म स्पष्टपणे नाकारा, नाही तर शिवाजी स्पष्टपणे नाकारा. तो तुम्हाला दोन्ही अधिकार आहे, ते तुम्हाला करावं लागेल. दुसरं म्हणजे धर्म स्वातंत्र्य. त्यांनी सांगितलं की घटनेत स्वातंत्र्य, घटनेत धर्म स्वातंत्र्य हा शब्द दाखवा मला. घटनेत उपासनेचं स्वातंत्र्य आहे, फेथ श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे. ही वर्शिप आणि फेथ यासाठी घटना स्वातंत्र्य देते. घटनेत धर्म स्वातंत्र्य आणि कोणाला वाटेल तो धर्म प्रत्येकाला आहे, धर्म समाजाला असतो. परंतु राज्यघटना आणि राज्यसंस्था ही धर्मनिरपेक्ष असते. समाजाने धर्म आपल्या घरात पाळावा, मंदिरीत मशिदीत चर्चमध्ये पाळावा. रस्त्यावर धर्म आला तर त्याला अटकाव करण्याची जी काही शक्ती आहे ती राज्यशक्तीच्या पाठी आहे. आता हे मला कळत नाही. म्हणजे मी काँग्रेसचा जो मुद्दा तुम्ही उदयजी मांडला तो अगदी बरोबर आहे. काँग्रेसवाले सुद्धा यांच्या इतकेच अंधश्रद्धाळू आहेत. हे बरेचदा पाहिलेलं आहे. सत्यसाईबाबांचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तो विषय बोलायचं नाही. मला आता फक्त असं विचारायचं पांडव साहेब, तुम्हाला जे आदरणीय आहेत, अतिशय आदरणीय असे तुम्हाला जे नरेंद्र महाराज आहेत, यांचं एक नरेंद्र लीलामृत नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की एका बाईला कोड फुटला होता, त्यांनी नुसती चापट मारली की कोड निघून गेला. एका बाई काहीतरी काय मरायला टेकली होती, त्यांनी केलं आणि या पुस्तकाचा प्रतिवाद नरेंद्र दाभोळकरांनी केला. त्याच्यावरती प्रश्न विचारले आणि हे आदरणीय महाराज तुमचे जे कोणी नरेंद्र महाराज आहेत हे त्याच्यावर निरुत्तर झाले होते. आज व्हिडिओ दिवसभर व्हायरल होतोय. मला तुम्ही मागे राहिला तर मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही समरसता मंच म्हणून तुम्ही एकीकडे शाहूंचं नाव घेता आणि दुसरीकडे वेदोक्त प्रकरणावर कधी काही बोलत नाही. तुम्ही धर्मालाही गोंजारता आणि शाहू महाराजांनी गोंजारता. ती तुमची नीती तुमच्याकडे ठेवा, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. पण मला हे म्हणायचं की तुम्हाला मागे राहायचं जरूर आहे. उद्याचे आज मी स्टेटस लिहिलाय की तिथे डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख झाला. मला खूप आनंद झाला. मी तर डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचाराला जाणार आहे. तो कारण तिथं जे हिंदू सगळं करणार आहे ती चांगली गोष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्पनी इकडचे सगळे कडवे हिंदू तिकडे घेऊन जावेत आणि पाकिस्तानवाल्यांनी इकडचे सगळे कडवे मुसलमान पाकिस्तानात घेऊन जावेत. म्हणजे या देशात फक्त तेच राहतील ज्यांचा धर्म राज्यघटनेवर विश्वास आहे.
जे राज्यघटनेला मानतात तेवढेच राहतील, काही कडवे हिंदूंनी अमेरिकेत जावं आणि कडव्या मुसलमानांनी पाकिस्तानात जावं, अशी मागणी सेक्युलर हिंदू म्हणून माझी मागणी आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पला मी शुभेच्छा देतो की घेऊन जा बाबा हे सगळे कडवे इकडून तिकडे. याच्यावर रमेश पांडव यांचं उत्तर घेणार आहे. पण एक छोटासा प्रश्न घेऊन मधु चव्हाण तुमच्याकडे. मधु चव्हाण, एकीकडे मतं मागताना विकासाचे मुद्दे मांडायचे, कुठेही प्रचारामध्ये राम मंदिराचा धार्मिक मुद्दा उपस्थित करायचा नाही, कुठेही धर्म आपल्या प्रचारात आणायचा नाही, तेव्हा मात्र सबका साथ सबका विकास असं बोलायचं आणि नंतर धर्माचार्यांची मदत घ्यायची असा आक्षेप आता तुमच्या या दुटप्पी वर्तनावर नोंदवला जातोय. म्हणून तुम्हाला प्रश्न आहे की एकीकडे विकासाची मुद्दे आणि दुसरीकडे धर्माचार्यांचे चरण, ही दुहेरी निष्ठा नाही का? मला असं वाटतं हे चुकीचं आहे. मुळामध्ये विश्वंभरजी बोलले त्या ठिकाणी त्यांचं ते मत मला बरोबर पटलं नाही. होय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. यात तुम्ही एकटेच विश्वंभर चौधरी, हिंदू हाच मुळात सेक्युलर आहे. ज्यांनी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी केवळ राज्याभिषेक करू दिला नाही किंवा ज्यांनी माधवराव पेशवे किंवा बाजीराव पेशव्यांना छळलं, ते खरं धर्म मांडताना नव्हतेच. स्वतःला समाजातलं एक वेगळा वर्ग समजणाऱ्या लोकांनीच या देशात जातीभेद निर्माण केले. रामायण किंवा महाभारतामध्ये आपण जर डोकावून पाहिलं तर तिथे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जातभेद कशाही प्रकारचे नव्हते. आणि म्हणून शकुंतलेच्या पोटी जन्माला आलेला भरत, याच्या नावाने भारत जन्माला आला. किंवा शबरीच्या तोंडची उष्टी बोरं खाल्ली, कोण होती शबरी, रामाला काय दाखवायचं, जातीभेद नव्हते. या मधल्या काळात बुद्धाच्या जन्माच्या अगोदर किंवा आसपासच्या काळातच समाजातल्या एका घटकाने या देशातल्या काही लोकांना उच्चवर्णीय समजलं. मला मधु चव्हाण कळत नाही त्या ठिकाणी मधु चव्हाण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मधु चव्हाण, उदयची दुटप्पी धोरण कसलं? मधु चव्हाण, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. राजसत्ता इथे प्रखर जर असेल, जर तुमचा गव्हर्नन्स व्यवस्थित असेल, सबका साथ सबका विकास होत असेल, जर तुमच्या राजसत्तेवर लोकांचा विश्वास असेल, तर तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या, तुमच्या इतर मंत्र्यांच्या आवाहनावर 50-50, 60-60 हजार लोक देहदान करायला तयार झाली पाहिजे होती. तुमची राजसत्ता अत्यंत विस्कळीत आहे, विश्विषित आहे, त्याची पकड राहिलेली नाही, त्याची फळं भोगता येत नाहीत. म्हणून की काय धर्मसत्ता पॉवरफुल झाली आहे का? धर्मसत्तेच्या मागे लोक जात आहेत, धर्माचार्यांच्या आव्हानाला लोक प्रतिसाद देत आहेत आणि तुमच्या राज्य सरकारच्या जाहिरातींना प्रतिसाद देत नाही. म्हणजे एक प्रकारे हा राज्य सरकारचा पराभवच नाही का? लोक धर्माचार्यांच्या मागे का जात आहेत? मधु चव्हाण, मला असं वाटतं उदयजी, हा प्रश्न मी नम्रपणे आपल्या लक्षात आणून देतो की हा प्रश्न आपला त्या ठिकाणी हा चुकीचा प्रश्न आहे. त्याचं कारण धर्माच्या मागे ज्ञानेश्वरांच्या काळापासून लोक जात होती. कोणी न बोलवता, कोणी निमंत्रण न देता हरिनामाचा गजर करत पांडुरंगाचं रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी लाखो लोक का जातात? मधु चव्हाण, तेव्हा लोकशाहीनं आणलेलं लोकांनी निवडलेलं राज्य नव्हतं. आता आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाही असताना, लोकांचं राज्य असताना लोकांना धर्माचाराच्या मागे म्हणतो, कोणत्याही धर्माचा असो, जायची वेळ काय येते? उदयजी बोला. नाही, आता हे काय बीजेपीचं राज्य आलं म्हणून लोक त्या ठिकाणी पै महाराजांकडे जात आहेत, धर्माधिकाऱ्यांकडे जात आहेत, असं नाही आहे. माणसाचं राजकीय, माणसाच्या जीवनामध्ये विविधता आहे. त्याचा एक भावविश्वास असतो, त्याचं आर्थिक जीवन असतं, त्याचं भावनिक जीवन असतं, त्याचं वैयक्तिक निष्ठेचं जीवन असतं. आणि हे त्याचं धर्माचरण करणं, देवाची पूजा करणं, श्रद्धेने काही काम, अंधश्रद्धा वेगळी. आम्हाला या देशामध्ये भारतीय जनता पक्षावर अंधश्रद्धेवर जसा विश्वास नाही तसा अश्रद्धाळू असणं हेही आम्हाला मान्य नाही. ही जगामध्ये कधी रमेश पांडव जे आक्षेप नोंदवले गेले होते, विश्वंभर चौधरींकडनं जे आक्षेप नोंदवले गेले होते, त्याच्यावर आपण काय उत्तर द्याल? आणि त्या एक छोटासा त्याला जोडूनच प्रश्न, धर्माचार्यांच्या मागे जनतेचा एवढा ओढा का आहे? ठीक आहे, पहिली गोष्ट विश्वंभर चौधरींच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो की फ्रीडम ऑफ रिलिजन असाच शब्दप्रयोग तिथे आहे, आपण पुन्हा एकदा काढून तपासा. दुसरी गोष्ट अशी की धर्माचार्य जरी असला तरी ती या देशाचा नागरिक असल्यामुळे त्याला नागरिकत्वाचे सगळे हक्क प्राप्त आहेत. तो त्या ठिकाणी नागरिक म्हणून उभा आहे, त्याला राजकारणात येता येतं. त्याच्यामुळे याचा अर्थ असा कधीच झाला नाही की उमा भारती मात्र निवडून आल्या आणि मग त्या मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्र्यापेक्षा मोठ्या झाल्या, असं कुठेही होत नाही. तिसरी गोष्ट अशी की धर्मसत्ता नावाची अशी एक वेगळी सत्ता ते कल्पून राजसत्तेबरोबर भांडण लावतायत, हेही खरं नाही. धर्माची गरज या माणसाला सर्वसामान्यपणानं जगामध्ये नेहमीसाठी असते, हे फुले शाहू आंबेडकरांनी सिद्ध करून दिलेलं आहे. जगभर
काही लोकांना धर्माची जिथे आवश्यकता वाटत नाही त्यामुळे धर्म बुडत नाही. मीही त्या अर्थानं धार्मिक नाही हे मला स्पष्ट करू द्या. आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टी विश्वंभर चौधरींनी उल्लेख केला ज्या घटनांचा त्या सगळ्या अधर्माच्या घटना होत्या, धर्माच्या घटना नव्हत्या. आम्ही या विचारसरणीचे लोक, हिंदू धर्माला मोठे मानणारे लोक, हिंदू संघटन करणारे लोक या घडलेल्या घटनांच्या संबंधात स्पष्ट करू इच्छितो की या सगळ्या अधर्माच्याच ज्या प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला त्यात राजर्षी शाहूंचंच बरोबर आहे असं आमचं म्हणणं आहे. वैदिक परंपरेमध्ये काहीही असलं तरी आणि त्याप्रमाणे राजर्षी शाहूंना त्या ठिकाणी वेदोक्ताप्रमाणे जी काही स्नानाच्या वेळेला मंत्र आहेत तसेच व्हायला पाहिजे होते. राजर्षी शाहूंनी केवळ त्यावेळच्या ब्राह्मणाला शिक्षा केली किंवा काढून टाकलं असं नाही, तर त्याला पाठिंबा देणाऱ्या शंकराचार्यांचीही गादी बरखास्त केली. हे चौधरींच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो. त्या राजर्षी शाहूंचं गुणगान आम्ही करतो. त्यामुळे दोन्ही डगरीवर पाय नाहीत. धर्माच्याच बाजूला जसे फुले शाहू आंबेडकर राहिले त्याचप्रमाणे धर्माच्याच बाजूला आम्ही हिंदू संघटनवादी आपण चर्चा तुम्ही उत्तर दिलेलं आहे, विस्तृतपणे तुम्ही उत्तर दिलेलं आहे. मला शेवटी सांगू द्या, तुमच्या कल्पनेच्या बुडबुड्यांना इथे स्थान नाही समाजात. मला शेवटचा तुमचा मुद्दा आणायचा आहे की धर्म हा सर्वसामान्यांच्या आवश्यकता आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हणलेलं असल्यामुळे आणि त्याहीपेक्षा जास्त माणसाला मनबुद्धी अहंकार याच्या सहित सगळ्या गोष्टी असल्यामुळे तो निसर्गानेच तसा केलेला आहे. त्याला धर्मावर श्रद्धा ठेवावीशी वाटते. ती चुकीची म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण तरी देखील धार्मिक असणाऱ्यांची संख्या या जगातून काही कमी होत नाही. हुसेन दलवाईंकडे जाऊया. हुसेन दलवाई, या मुख्यमंत्र्यांच्या विधानातून आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतून महाराष्ट्रात नेमका काय संदेश गेलेला आहे हे एकीकडे, आणि त्याच वेळेला अशा प्रकारच्या सभांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर भक्तगण उपस्थित असतात, धर्माज्ञा पाळल्या जातात, त्या सर्व धर्मात पाळल्या जातात. याबद्दलही आपण काय सांगाल हुसेन दलवाई? असं आहे, फडणवीसांना माझ्या मते त्यांनी मेकावेली फार चांगल्या रीतीने वाचला आहे. मेकावेलीने असं म्हटलं आहे की जेव्हा राजाला नीट काय लोकांना सांगता येत नाही आणि राजाने सांगितले तेव्हा लोक मानत नाही, तेव्हा धर्माच्या नावाने सांगावं. हे मला असं वाटतं की ज्याचा उल्लेख आपणही केला किंवा कुमार सप्तर्षींनी केला. राज्यसत्ता ही खऱ्या अर्थानं मजबूत नसल्यामुळं या तऱ्हेनं धर्मसत्तेचे पाय धरण्याची वेळ येते. आणि हे माझ्या मते आंबेडकरांचा सातत्यानं ते पांडव उल्लेख करतात. घटनेमध्ये स्पष्टपणे या संबंधामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की धर्माला राज्यसत्तेमध्ये कसल्याही प्रकारची लुडबुड करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी करता नये, तशी होता नये. धर्म वेगळा, तुम्हाला उपासनेचं स्वातंत्र्य दिलंय, हुसेन दलवाईजी असं कलम दाखवा, लुडबुड करू नये असं कलम दाखवा. अहो कोणी सांगतो, केलंय? सांगतो, नरेंद्र काय- महाराजांनी काय- राज्यसत्तेत काय लुडबुड केलंय? तुम्ही कलम नाही दाखवा. दलवाईजी, नरेंद्र महाराजांनी करू नये राज्यसत्तेत हे काय बरोबर लुडबुड केलंय मला सांगा ना. काय लुडबुड केलंय राज्यसत्तेमध्ये? नरेंद्र महाराजांनी काय लुडबुड केलंय? सांगता हिंदूंच्या शंकराचार्यांनी कोणती लुडबुड केलंय? मला चर्चा हुसेनजीने नाही केलं. म्हणजे धर्मामध्ये लुडबुड करणं आहे का? मधु चव्हाण, हुसेनजीने त्यांचा मुद्दा अहो, मांडला. एका हुसेनजी, कार्यक्रमाला जाणं म्हणजे धर्मामध्ये लुडबुड करणं आहे. ऐका ना, त्यांनी जावं, त्यांनी करावं की न करावं, जेव्हा आपणच ती लुडबुड करू देतो धर्माच्या नावाने राज्यसत्ता राबवण्याचा प्रकार असतो, तेव्हा का नेमकं हे होतं? तुम्ही काही जे रेफरन्सेस दिलेले आहेत ते मला मान्य आहेत की अगोदरच्या काही लोकांनी या पद्धतीने वागलेले आहेत म्हणून त्याने वागावं की नाही. मी सुरुवातीलाच असं म्हणालो की ते तिथे गेले, हा त्यांचा व्यक्तिगत गोष्ट आहे, परंतु त्यांनी जाऊन तिथे सगळ्या रीतीनं ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्या अतिशय चुकीचं आहे. व्यक्तिगत कुणाचं काय आहे याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला उपासनेचं स्वातंत्र्य आहे, परंतु उपासनेचं स्वातंत्र्य याचा अर्थ असा नव्हे धर्माची लुडबुड समाजामध्ये व्हावी असा नाही. समाज कशा रीतीनं झाला पाहिजे तर ते ठरवण्याचं राज्यसत्तेला तो अधिकार आहे. आणि म्हणूनच अनेक वेळेला मुस्लिमही काही मौलाना या पद्धतीच्या गोष्टी करतात, त्यावेळेला आम्ही म्हणतो की त्यांनी तसं बोलणं हे आपण शेवटची कॉमेंट घेऊया कुमार सप्तर्षी यांच्याकडून. कुमार सप्तर्षी, काय संदेश गेलाय या सगळ्या घटनेतून महाराष्ट्रामध्ये, काय वाटतं आपल्याला? कुमार सप्तर्षी. निश्चितपणे हा मतदान मिळवायला
नरेंद्र महाराज नावाचं एक टूल वापरले, एक हत्यार वापरलेले. कशी का मान्यता मिळवा, अंधश्रद्धेने मिळवा, कशी मिळवा, पण गर्दी जमवतात ना, मग आम्हाला ती पाहिजेत. हा एक संदेश गेला. दुसरा संदेश गेला की धर्मसत्ता म्हणजे फक्त हिंदू राष्ट्राची सत्ता. मला सांगा, धर्मसत्ता पाहिजे असं हे लोक ऑनेस्टली म्हणतात. हे तर काय, मधु चव्हाण आमचे मित्र आहेत, पण पांडव ते पाहिलं ऐकल्यावर असं वाटतं की यांचं ऐकायची गरज नाही. हे न ऐकलं तरी आम्ही ऐकलेलं आहे, हजारो वेळा ऐकलेलं आहे. तेच बोलता. तर मग तुम्हाला जर धर्मसत्ता हवी असेल तर 12 धर्माची तुमची धर्मसंसद पाहिजे. तिथे फक्त बैरागी, साधू, संत आणि एक मारामाऱ्या करणारे, काय हे करणारे, पण यांची मानसिकताच अशी आहे की धर्माची मान्यता मिळाल्यानंतर भोळे मतदार यांना पाठिंबा देतील. आता याच देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा शपथविधी होताना सर्व बैरागी, साधू, काय असतील जटाधारी सगळे जमवले होते. हा उद्योग करायचं काय कारण होतं त्यांनी? तोच उद्योग आत्ता केलेला आहे. हा चुकून बिकून झालेला नाही. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता, सर्व धर्माचा कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता रमेश पांडव 30 सेकंड. रमेश पांडव 30 सेकंड. मला मधु चव्हाणनी माझं वैयक्तिक म्हणलं होतं, चर्चमध्ये, मंदिरात जाणारे सगळे वेडे आहेत का? जगात देव जाणारे वेडे लोक आहेत का? तीर्थयात्रा करणारे वेडे लोक आहेत का? मला अर्ध मिनिट बोलायचं आहे. बुद्धाच्या मंदिरात जाणारे, देवदेवतात जाणारे, हे सगळे वेडे आहेत का? आणि तुम्ही समाजवादीच फक्त त्या ठिकाणी मला फक्त अर्ध मिनिट बोलायचं आहे. मला कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा संपलेली आहे. प्रेक्षको, धर्मसत्ता की राजसत्ता या विषयावरची गांभीर्यपूर्ण चर्चा आपण पाहिलीत. धर्मसत्ता आपल्याला गरज पडेल तेव्हा मदत करेल अशा अपेक्षेनं राजकीय नेते धर्माचार्यांकडे जातात आणि राजकारण्यांच्या जवळ जाणारे संत नव्हेत तर मध्यस्थच असतात, असं विधान, असं ठोक विधान विश्वंभर चौधरी यांनी केलं. तर एकाच धर्माकडे जाणं कितपत योग्य असा सवाल कुमार सप्तर्षी यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या भांडणातूनच निधर्मीवादाचा जन्म झाला असं सांगत या देशातल्या घटनेप्रमाणेच राज्य चालतं, धर्माप्रमाणेच चाललं नाही पाहिजे असं ठासून सांगितलं. या सगळ्या मुद्द्यांचा उत्तर देताना भाजपचे नेते मधु चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाणीच भेटीचं आणि त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. राज्य गैर वागतो तेव्हा धर्म त्याला मार्ग दाखवतो असं सांगतानाच त्यांनी अनेक ऐतिहासिक दाखले दिले. धर्माला नव्हे तर कार्याला महत्त्व असल्याचं ठासून सांगितलं. तर पांडव यांनी आंबेडकर, फुले, शाहू यांचे दाखले देत नरेंद्र महाराजांच्या सेवा कार्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सांगितलं. डॉक्टर आंबेडकरांनी घटनेत धर्म आचरणाचं स्वातंत्र्य दिलंय असं नमूद केलं. प्रेक्षको, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातला संघर्ष अटळ आहे. हे युरोपमध्ये प्रामुख्यानं झालं, भारतामध्ये तितक्या प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळत नाही, हे देखील सत्य आहे. याचं कारण भारतात राजसत्तेनं नेहमीच धर्मसत्तेपुढे शरणागती पत्करलेली आहे. हा आमचा इतिहास आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यावर अनेक कलाकारांनी कलाकृती देखील साकारलेल्या आहेत. राजधर्म का पालन हो असं अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते. ज्या 12 धर्मांचा उल्लेख झाला त्याच्या वरती जाऊन हा 13वा धर्म आहे याची देखील आज आठवण होते. प्रत्येकानं आपापला राजधर्म ओळखला पाहिजे आणि तो या देशाच्या संविधानाच्या चौकटीतच असला पाहिजे. धर्मसत्ता आजच्या काळातली निस्वार्थ असते हे विधान काहीसं धाडसाचं होईल. लोकांचा राजसत्तेऐवजी धर्मसत्तेकडे ओढा एवढा कशा करता आहे, हे कशाचं लक्षण आहे याचा विचार करायची मात्र वेळ आज नक्की आली. या निमित्तानं या सगळ्याचा उहापोह, या सगळ्याचा विचार करता आला. अनेकांची मतं आपल्या समोर मांडता आली. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.